नमस्कार. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनशील मी गोपाल भानुशाली, सामाजिक कार्यकर्ता, ठाणे जिल्हा. अवैध बांधकाम किंवा शासनाचा महसूल ज्या ठिकाणी बुडत असतो त्यावेळी मी संबंधित विभागामध्ये माहिती देत असतो आणि नियमानुसार तक्रारी करत असतो. संबंधित अधिकारी जर कुंभकर्णांची झोपेमध्ये जागत नाही, झोपलेले असतात तर कारवाई होत नाही, आणि जागलेले असतात तर थोडीफार कारवाई होते. तर याचप्रमाणे 2024 मध्ये सदर रबारे MIDC यांच्या हद्दीत प्लॉट नंबर PAPR 7071 या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. माझ्या निदर्शनात आला, सूत्रांद्वारा मी माहिती घेतली होती की बांधकामासाठी परवानगी घेतली आहे की नाही. तर मला 9 मध्ये जो आम्हाला परवानगी घेतली नाही, याची शहानिसासाठी नवी मुंबई या ठिकाणी MIDC, कारण तो प्रकरण MIDC कडे आहे, तर MIDC या ठिकाणी मी पत्र दिला की बाबा सदर विषयाची चौकशी करण्यात यावी, अनधिकृत प्रमाणे सुरू असेल तर कारवाई करण्यात यावी, आणि अधिकृत असेल तर रेग्युलर माझे दफ्तरी दाखल करावा पत्र. 2024 मध्ये सदर अधिकारी यांनी इन्स्पेक्शन केला. त्यांना इन्स्पेक्शन मध्ये आढळून आला की सदर बांधकाम करण्यासाठी कुठलीही परवानगी, ऍक्च्युअली बांधकाम कसं आहे, तळ अधिक एक मजलीचा आहे, पण 2 प्लॉटच्या अमेंडमेंट करण्यात आले, जे नियमाच्या विरोधात आहे. आणि ते करायला जर तुम्हाला करायचं असेल, कारण थोडीफार अनेक लोक व्हिडिओ बघतात, त्यांनाही माहिती भेटली पाहिजे की काय विषय काय असतो. तर 2 प्लॉटचे जेव्हा एकत्रीकरण करायचे, 2 प्लॉट एकच नावाने पाहिजे, तर शासकीय शुल्क भरून ते अमेंडमेंट करू शकतात ते लोक. तर सदर अधिकारी सदर जागेवर जाऊन शहानिशा केली, तिकडे जाऊन बघितला, तर यासाठी कुठली परवानगी घेतली नव्हती. आणि 2024 मध्ये संबंधित अधिकारी यांनी जागा मालक यांना पत्र दिला, 12/7/2024, 20/8/2024, आणि त्याप्रमाणे एक आणखीन ऑक्टोबर महिन्यामध्ये नोटीस दिली होती, ते पण लवकरच आहे, आपल्याकडे सादर करता येऊ शकते, की सदर ठिकाणी जे बांधकाम आहे तुम्ही स्वतः काढून घ्या. ज्याप्रमाणे हे लोक नोटीस देतात, स्वतः काढून घ्या की आम्ही तोडू. मित्र, 2024 ची वस्तू आहे. 2024 नंतर आजपर्यंत सदर ठिकाणी कारवाई एकदम शून्य. यासाठी संबंधित अधिकारी यांना अनेक वेळा विचारण्यात आला, साहेब कारवाई कधी होणार, कारवाई कधी होणार. यामध्ये मला माहिती भेटली की सदर जे जागा मालक आहे त्यांनी अधिकृत पद्धतीने त्यांची जे शासकीय शुल्क आहे ते भरणा केली आहे. तर हे पण अतिउत्तम गोष्ट, कारण शासकीय शुल्क भरला तर शासनाचा महसूल वाढेल. विषय मी सोडून दिला होता. नंतर मला माहिती अधिकार अंतर्गत उत्तर भेटला, याच कार्यालयाच्या एक अधिकाऱ्यांनी मला सांगितलं होतं की त्यांनी शुल्क भरला आणि अधिकृत करून घेतलाय. पण माहिती अधिकार अंतर्गत उत्तर भेटलं की यांनी काही शुल्क भरलेला नाही आणि काहीच नाही केलेलं आहे. यानंतर पण त्यावेळी संबंधित अधिकारी होते सावकार साहेब, डेप्युटी इंजिनियर होते ते, आणि आता त्यांच्या रिटायरमेंट झालेला आहे. रिटायरमेंट झाल्यानंतर आता तिकडे आले संतोष कडसकर साहेब. तर यांना पण मी अनेक वेळा भेटलो, नोटीस यांना निर्देशनात आणून दिल्या, पण आपण बोलतो ना आंधळा कारोबार. यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही, फक्त आश्वासन आज करतो उद्या करतो. ऍक्च्युअली 3 नोटीस निघून गेले आहे. तर कारवाई करण्याची नोटीस द्यायची परत गरज येत असते. तुमच्या नियमानुसार कारवाई घ्या आणि का त्याला अधिकृत करून टाका, म्हणजे विषय संपता येतो ना. म्हणजे जर तुम्ही कारवाई करत नाही याचा अर्थ हे बाब नाकारता येणार नाही की तुम्ही यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. तर ह्यावरून सिद्ध होतो की संबंधित अधिकारी यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, आणि यासाठी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जे तत्कालीन डेप्युटी इंजिनियर आहे सावकार साहेब आणि संतोष कडसकर साहेब जे आत्ता आले, त्यांच्या गोडाऊन खाली जे आहे आणि सावकार साहेबचे गोडाऊन भरलेलं आहे. तर यांनी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आणि यामध्ये आर्थिक व्यवहार झाला, ही बाब नाकारता येणार नाही. आणि मी बोलत नाही की अवैध बांधकाम आहे का, जे परवानगी घेते कुठलीही वस्तूची मित्रांनो परवानगी लागते. पेपर बोलतात ना, माझ्या बोलण्याचे काय नाही होणार. पेपर बोलले सदा ठिकाणी परवानगी नाही, तर मी पण बोललो परवानगी नाहीये. तर ज्यावेळी नवीन ऑफिसर येतात त्यांचं म्हणणं काय असतो की आमचे काळात झालेला नाही, हे बांधकाम आता पहिलेचे आहे. पण यावेळी आणखीन एक चमत्कार असा आहे मित्रांनो की जे रिटायर झालेले ऑफिसर होते सावकार साहेब, पूर्ण नाव मला माहित नाही कारण यांची यांना घड्या त्यांची आयडी असतो,
आणि ना यांच्या बोर्डवरती नाव आहे. तर त्यांनाच परत रिटायरमेंट झाल्यानंतर पण या ठिकाणी ओएसडीच्या जागेवर त्यांना नियुक्ती करण्यात आली आणि परत त्यांना बसवण्यात आला. म्हणजे यामध्ये काहीतरी असा खटकतो, कारण दुसरे अधिकारी नव्हते का यांच्याकडे? ओएसडी जागा खाली होती, दुसरे अधिकारीला बसवायला पाहिजे होता, त्यांनाच का बसवला? तर माझ्या मत अनुसार आज जे 3 वर्ष का 2.5 वर्ष त्यांनी जे काढले आहेत त्यांना माहिती पडली आहे कुठून काय आपल्याला इन्कम येते. यांना आता कळसकर साहेबांना जे आले तर संतोष कळस यांना नवीन शोधायची गरज नाही. कुठून आपले चालू आहे, काय नवीन कुठून किती खोके येतात, किती लाखो येतात, किती जमिनीवरती अतिक्रमण झाले, हे यांना सर्वांना माहित आहे. म्हणजे आपण त्याला ओएसडी ला बसवू म्हणजे आपल्याला जास्त मेहनत करायला लागेल नाही, यासाठी त्यांना ओएसडीच्या जागेवर बसवण्यात आला असेल, हे माझा आरोप आहे. तर यासाठी आता पर्याय नाहीये, शेवटी पर्याय तर आहे. एकदा आता आपण संविधानाप्रमाणे आपण उपोषणावर बसू, सदर बांधकाम का अधिकृत करा आणि का निष्कासित करा आणि यांच्यावरती गुन्हे दाखल करावे. मेन मुद्दा आहे की यांचे काळात यांची जबाबदारी होती, यांनी स्वतःची जबाबदारी योग्य पद्धतीने पार का नाही पाडली? तर म्हणून तत्कालीन डेप्युटी इंजिनियर सावकार साहेब, त्याचप्रमाणे संतोष कळसकर साहेब जे हजर आहेत ते यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे आणि यांच्यावरती कारवाई करण्यात यावी, ही माझी मागणी आहे. कुठला बार तर चालू आहे, त्याच्यावरती जे नियमानुसार स्थानिक पोलीस स्टेशननी अनेक वेळा कारवाई केलेल्या आहे. सदर ठिकाणी मी जे उपोषणला बसलो आहे हे बांधकामाच्या विषय त्या संदर्भात बोललो. बाकी आपले प्रश्न आहे तर सांगा. स्थानिक पोलीस स्टेशन रबाडे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांच्यावर मोठा झोल आहे. रबाडे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यामध्ये जे यांच्यावर गुन्हे दाखल करून जे शहानिशा करण्यासाठी जे ऑफिसर तपास अधिकारी नेमले जातात त्यांच्यावर मोठे झोल आहे. पण काही पेपर यायचे बाकी आहे, म्हणून मी आता ते बोलत नाही. पुढे तुमचं काय पाऊल असेल? आता बघू, आपण उपोषणात बसलो आहे, न्याय यांच्याकडे, आपण न्यायाची मागणी करू शकतो. कारण आपण एक सोशल वर्कर आहे, आपण एक बिझनेसमॅन आहोत आणि शांततेने आपण जे मागणी करू शकतो की तुमची नियमावलीच्या आत कार्यवाही तर करा. मग एवढे देऊन फायदा काय? आज अनेको बांधकाम झालेले आहे, मग यांच्या उत्तर काय असतो अधिकारी यांच्या? आमचे काळ झाले नाहीत, हे दोघांचे काळ, तर दोघे हजर आहे, दोघांनी मिळून कारवाई करावी. आणि वरिष्ठ जे यांचे अधिकारी आहे वेलुस्कर साहेब ओएसडी जे अंधेरीमध्ये बसतात, त्यांनी यांच्यावरची चौकशी लावावी, काही यांना निलंबित करावा. बघा, जेव्हा आपण उपोषणाच्या कुठलीही कारवाईसाठी आपण मांग करतो त्यावेळी आपल्याला एकच बोलणं जातं की तुम्ही संबंधित अधिकारी भेटले का? संबंधित अधिकारी सावकार साहेब, कळसकर साहेब भेटून एक जोडी चप्पल पण आपली घेतली. यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहे यांना भेटायला गेलो तर तुम्ही वेगवेगळे कारण सांगता. जे आव्हाड साहेब आहे संतोष कळसकर साहेबांना शेवटी भेटलेलो, जे अंधेरीमध्ये जे ओएस साहेब असतात त्यांच्याकडे गेलेलो पण ते भेटले नाही. यांच्या संतोष कळसकर वरती जे इंजिनियर साहेब आव्हाड साहेब यांना पण भेटायला गेलेलो, ते पण त्यांनी पण मला मुलाखत दिली नाही, कोणी उत्तर दिले नाही. आणि नियमानुसार मी त्यांना 1 महिन्याची मुदत दिली होती, जर कारवाई करण्यात आली नाही. उत्तर तुम्हाला लेखी काय दिलेलं आहे? शेवटची उत्तर हे की यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलीच नाही आणि कुठल्याही प्रकारचा शुल्क पण त्यांनी भरलेला नाही. बस आता तुम्ही काय बेमुदत उपोषण आहे? मग आजपासून मी इकडे बेमुदत उपोषण सुरू केलंय.